गावामध्ये आज जो काही आपण उपक्रम राबवलेला आहे, या उपक्रमासाठी माझी एकट्याची मेहनत नसून हा उपक्रम आपल्या सर्वांचा आहे. आणि असं कोणी मनात धरू नका की हा उपक्रम शैलेश करतोय का जुईनगरची मुलं करतात का ह्या मंडळाची पोरं करतात. हा कार्यक्रम पूर्ण आगरी कोळी समाजाचा नसून इतर समाजाचा पण आहे. या कार्यक्रमामध्ये फक्त आपल्याला आगरी कोळी न घेता जे आईचे भक्त आहेत, जे आईला श्रद्धेने मानणारे आहेत, त्या सर्वांना आपल्यामध्ये सहभागी करायचं आहे. आणि या कार्यक्रमाची सुरुवात खरं सांगायचं तर करण पेंडकर आणि राजेश पाटील या दोघांची पहिला संकल्पना होती मनामध्ये. करण पेंडकर आणि राजेश पाटील या दोघांच्या मनात पहिला संकल्पना आली. नंतर ते मला येऊन भेटले. तर बोला आमची पण इच्छा होती आपली पालखीतली पदयात्रा असतर दरवर्षी इच्छुक आहेसाठी येणार आहे. तर आज जेवढे जर इथे जमलेले आहेत तरी आता कार्यक्रमाची सुरुवात करताना कुठलाही गालबोट न लागता कोणालाही कसली दुखापत न होता याची प्रथम सर्वांनी काळजी घ्या. आणि ते झाल्यानंतर सर्वांनी एकत्र आपल्या तिकडे आता वस्ती झालेली आहे जिथं आपण रात्री थांबलेलो आई कुंकाई निवासवर, तिथं आल्यानंतर आपलं नाव नक्की नोंदवून घ्या. आपले जे काही भक्त असतील एकविरा आईला मानणारे सर्व आज इथे आलेले आहेत आईच्या सेवेसाठी. आता आज आपल्याला बघायला गेलं तर त्या माऊलीने संधी दिलेली त्याची सेवा करायची, कारण हा योगायोग प्रत्येकाच्या नशिबात येत नाही. आता आईचे भक्त भरपूर आहेत, नाही असं नाही, पण आपल्यालाच का बोलवलं आहे कारण तिला पण माहिती आहे, कारण ह्या पोरांच्या हातातून हे काम होणार आहे. त्याच्यामुळं त्याच्या पुढे नाही आपण जेव्हा जेव्हा आईच्या कारला डोंगरावर काही उपक्रम राहू दे, तुम्ही सर्वजण असंच एकत्र या, असंच एकत्र राहून आपण करूया. आणि कोणी मनात धरू नका का हा कार्यक्रम शैलेश करतो म्हणून. हा कार्यक्रम आपण सर्वजण एकत्र येऊन करतोय, कारण आपल्याला आपली एकजूट शेवटपर्यंत अशी ठेवायची आहे. शेवटी आपली माऊली आहे, आपण नाही करणार तर कोण करणार. म्हणून त्यासाठी सर्वांनी आता आल्यात सुरुवात चांगल्या प्रकारे करूया. फक्त पाऊस आला तर थोडं थांबूया आपण, कारण पावसात भिजायला नको, विनाकारण कोणाला कसला त्रास होता कामा नये. तर त्यासाठी आता आपले सालके साहेबांच्या हस्ते आईचे भक्त आईवर त्यांची श्रद्धा अशा रीतीने आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर्वांनी आहे तिथंच राहा. आता नाश्ता थोड्या टायमामध्ये येईल. नाश्ता करून झाल्यानंतर फक्त एक मोजक्या दोघा ठिकाणी सामान जिथं ठेवलं ना आपलं झाडू वगैरे, ते दोघा ठिकाणी जाऊन सामान इकडे घेऊन आपल्याला इथून सुरुवात करायची आहे. परवेश सामान रखा ना पे बोले क्या जा रे अक्षय नाही इथं वरती आणले झाडू वगैरे आणलेत ना ते, आपण इथून झाडून वगैरे सुरुवात करूया.